बघा नंतरला बोल ठीक आहे. तर इथं काय करायचं आज आपल्याला, तर याच्यामध्ये आपल्याला डेट ऑफ बर्थ म्हणून आपण एज कसं काढायचं हे तुम्हाला सांगतो. तर इथं काय करायचं, सुरुवातीला इथं एक्सेल शीट ओपन केल्याच्यानंतर इथं नेम घ्या, इथं टॅप करा, इथं डेट ऑफ बर्थ घ्या, इथे याच्यामध्ये प्लेस घ्या, वाटल्यास प्लेस टाका, नंतर याच्यामध्ये एज घ्या आणि याच्यामध्ये आता डेट ऑफ बर्थ जे आहे थोडंसं साईज याची मोठी करण्यासाठी इथं क्लिक धरून याला थोडंसं ॲडजस्ट करायची ती साईज आणि नेमला वाटल्यास थोडा ॲडजस्ट करून घ्या. असं टाकलं का, असं इथे एक नाव टाका, समजा विनोद, इथे डेट ऑफ बर्थ समजा 30/5/2006 असं आपण टाकलं आणि हे जे आहे प्लेस जे आहे आपले समजा नांदेड आहे, प्लेस आपण नांदेड टाकलं इथे. तर आता इथं काय करायचं, आपल्याला एज काढायचं. एज काढण्यासाठी एक आपला फॉर्म्युला दिलेला आहे, फॉर्म्युला टाकायचं, इजिकल टू लिहायचं इथं. इथे याच्यामध्ये इयर घ्या, ब्रॅकेट ओपन घ्या, याच्यामध्ये काय करायचं तर टुडे लिहायचं, टुडे आणि इथे टुडे घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये काय करायचं, इथं ब्रॅकेट ओपन करायचं एक वेळेस. याला काय झालं आलं का, इथे ब्रॅकेट ओपन, याला 2 वेळेस ब्रॅकेट नंतरला काय करायचं क्लोज करायचं. एक वेळेस ओपन केल्याच्या नंतर याला 2 वेळेस ब्रॅकेट क्लोज करा. तर मायनस घ्या, ते इयर लिहायचे, त्यात मायनस इयर झालं का याच्यामध्ये. नंतरला काय करायचं, ब्रॅकेट घ्यायचे तो ओपन आणि नंतर काय करायचं त्याच्यामध्ये सिलेक्ट डेट ऑफ बर्थ. हे जे काय डेट ऑफ बर्थ आपण टाकल्या ते डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचं, इथं ब्रॅकेट क्लोज करायचं आणि याला काय करायचं नंतरला एंटर करायचे त्यात. आणि एंटर केल्यानंतर इथं आपल्याला अशी डेट ऑफ बर्थ दिसेल, याला क्लिक करायची इथं आणि याच्यामध्ये डेटच्या जागी इथं काय करायचं जनरल करायचं. जनरल केल्याच्यानंतर इथं एज किती आलेलं आहे आपले बघू शकता, इथं 18 आपलं एज निघालेलं आहे. तर तर समजा आपल्याला हे जर टापट आपल्या बरोबर आहे तर ते आपण काढून सुद्धा बघू शकतो आपण. तर याच्यामध्ये एक राम घेतलं, नाव घेतलं असं आणि डेट ऑफ बर्थ सांग किती आहे, 2006. असं एक प्लेस टाकलं याच्यामध्ये. इथं फॉर्म्युला काय घ्यायचं, इजिकल टू इयर घ्यायचं, इथं ब्रॅकेट घ्या, याच्यामध्ये टुडे लिहायचं आणि इथं काय करायचं ब्रॅकेट ओपन करा आणि 2 वेळेस ब्रॅकेट काय करायचं इथं क्लोज करायचं आणि याच्यामध्ये मायनस इयर लिहायचं. असं मायनस इयर घेतल्यानंतर याच्यामध्ये काय करायचं ब्रॅकेट परत ओपन घ्यायचं आणि ओपन ब्रॅकेट केल्याच्या नंतर याला काय करायचं, याच्यामध्ये आपल्याला आता इथं डेट ऑफ बर्थ काढण्यासाठी या डेट ऑफ बर्थला सिलेक्ट करायचं. पहिलं आलं का, सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला C7 आलं. C7 का आलं तर आपल्याला इथं कॉलम C आहे आणि इयर जे रोल नंबर आहे आपलं 7 आहे, म्हणजे C7 जे आपला रोल नंबर आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं लोकेशन याचं आलं. इथं ब्रॅकेट क्लोज करा आणि याला एंटर करायचं. तर परत असं आलं, याला इथं क्लिक करा, इथं डेटच्या जागी इथं जनरल घ्या. तर 18 वर्ष जे आपलं आलेलं आहे, तर रनिंग वर्ष दाखवते आपल्याला. ठीक आहे, या असं आपल्या याच्यामध्ये काढता येतं, या असं काढून बघायचं याच्यामध्ये.